नमस्कार मंडळी. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. शिक्षक होण्यासाठी जी पात्रता परीक्षा असते, त्यातून आपल्याला आधुनिक शिक्षण पद्धतीबद्दल काय शिकायला मिळतं, एका आदर्श वर्गाची ब्लूप्रिंट कशी असू शकते, हेच आपण आज उलगडणार आहोत. तर आपला आजचा प्रवास कसा असेल? सगळ्यात आधी आपण विद्यार्थ्यांच्या मनात डोकावून बघू. मग आजच्या शिक्षकांकडे कोणती हत्यारं म्हणजे कोणत्या स्किल्स असायला हव्यात ते पाहू. त्यानंतर वेगवेगळ्या विषयांना अधिक इंटरेस्टिंग कसं बनवायचं हे समजून घेऊ आणि शेवटी या सगळ्याचा उद्देश काय, म्हणजे शिक्षणाचं खरं ध्येय काय आहे यावर नजर टाकूया. चला, सुरुवात करूया वर्गातल्या सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीपासून, म्हणजे विद्यार्थ्यांपासून. त्यांच्या कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटचे, म्हणजे त्यांच्या बौद्धिक विकासाचे काही महत्त्वाचे पैलू समजून घेऊयात. ही एक गमतीशीर गोष्ट आहे, ॲनिमिस्टिक थिंकिंग. लहान मुलांना नाही का वाटत की त्यांची खेळणी जिवंत आहेत किंवा ढग चालतायत, निर्जीव वस्तूंमध्येही जीव आहे, त्या काहीतरी करू शकतात असा हा विश्वास. म्हणजे समजा शर्टचं बटन तुटलं तर त्यांना वाटू शकतं की बटन रागावलंय. किती मजेशीर आहे ना हे जग त्यांच्या नजरेतून. आता दुसरी एक संकल्पना आहे, इनर स्पीच किंवा आंतरिक भाषण. लहान मुलं स्वतःशीच बोलतात, बडबड करतात, बरोबर? आपल्याला वाटतं की हे काय चाललंय, पण हे त्यांच्या मेंदूच्या अपरिपक्वतेचं लक्षण नाहीये. उलट ते स्वतःच्या विचारांना एक दिशा देत असतात, स्वतःलाच गाईड करत असतात. म्हणजे हे एक प्रकारे त्यांचं स्वतःचं गुगल मॅप्स आहे विचारांसाठी. आणि ह्या सगळ्याचा पाया आहे हा विचार. सर्व मुलं शिकण्यासाठी आतूनच प्रेरित असतात आणि ती शिकू शकतात. हे वाक्य किती महत्वाचं आहे बघा. म्हणजे शिकण्याची उर्मी ही नैसर्गिक आहे, ती बाहेरून लादण्याची गरजच नाहीये. आपल्याला फक्त त्या उर्मीला योग्य वाट दाखवायची आहे. ठीक आहे, मुलांची शिकण्याची इच्छा नैसर्गिक आहे हे आपण पाहिलं. मग आता शिक्षकाची भूमिका काय? आजच्या काळात शिक्षकाकडे कोणती साधनं आणि कोणती मानसिकता असायला हवी ते पाहूया. इथे खूप कॉमन प्रश्न येतो की एखादा विद्यार्थी चुकला तर त्याला वाईट वाटेल, तो डिमोटिवेट होईल, म्हणून त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करायचं का? ह्याचं उत्तर आहे अजिबात नाही, बिलकुल नाही. आणि का नाही? कारण चुका खरं तर खूप मौल्यवान असतात. त्या आपल्याला सांगतात की विद्यार्थी नक्की कसा विचार करतोय, त्याची विचार प्रक्रिया कुठे अडकडते. दुसरं म्हणजे चुकणं हा शिकण्याचाच एक अविभाज्य भाग आहे, नाही का? चुकांशिवाय कोण शिकतं? आणि तिसरं म्हणजे ह्या चुकांमुळे शिक्षकांना कळतं की आपला पुढचा धडा कसा असायला हवा, कुठे जास्त लक्ष द्यायला हवं. म्हणजे चुका या अपयश नाहीत, तर त्या शिकवण्याच्या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा डेटा आहे. मग मुलांना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग शिकवायचं कसं? उत्तरं देऊन नाही. तर पहिली पायरी आहे की त्यांना विचार करायला संधी द्या, ब्रेनस्टॉर्मिंग करू द्या. दुसरी गोष्ट, त्यांना मोकळीक द्या की ते अंदाजे उत्तरे देऊ शकतील, सहज जे वाटतंय ते बोलू शकतील. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तयार उत्तरं कधीच द्यायची नाहीत. आणि चौथं म्हणजे त्यांना स्वतंत्रपणे विचार करायला प्रोत्साहन द्यायचं. म्हणजे थोडक्यात आपल्याला उत्तर देणारे नाहीत, तर उत्तरं शोधणारे विद्यार्थी घडवायचे आहेत. आणि ही गोष्ट पण लक्षात ठेवली पाहिजे, प्रत्येकजण एकाच पद्धतीने शिकत नाही. प्रत्येकाची शिकण्याची शैली वेगळी असते आणि या विविधतेला आपण महत्त्व दिलं पाहिजे. ही काही अडचण नाहीये, तर ही मानवी विविधतेची एक सुंदर गोष्ट, एक शक्ती आहे. वन साईज फिट्स ऑलचा जमाना आता गेला. ठीक आहे, मग ह्या सगळ्या थिअरीज, ही सगळी तत्त्व प्रत्यक्ष वर्गात वेगवेगळ्या विषयांमध्ये कशी वापरायची, चला ते पाहूया. उदाहरणादाखल गणित घेऊया. आपल्याला गणित म्हटलं की काय आठवतं? नियम, सूत्र, आकडेमोड. खूपच कोरडं वाटतं नाही का? पण गणिताचं खरं स्वरूप तसं नाहीये. ते खूप क्रिएटिव्ह आहे, ते कल्पनाशक्तीला वाव देतं आणि ते पूर्णपणे लॉजिकवर, म्हणजे निगमनात्मक तर्कावर आधारलेलं आहे. म्हणजे गणित हे एक प्रकारचं कोडं सोडवण्यासारखं आहे, एक खेळ आहे. हे बघा, अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन्स. हे शिकवताना थेट लसावी किंवा भागाकार पद्धत वापरली तर लहान मुलांना ते खूप अवघड वाटतं. त्याऐवजी सुरुवातीला जर आपण या फ्रॅक्शन डिस्क वापरल्या, म्हणजे चित्रांच्या मदतीने शिकवलं, तर त्यांना ती संकल्पना डोळ्यासमोर दिसते, ती जास्त चांगली समजते. म्हणजे आधी दाखवा, मग सांगा. आता पर्यावरण अभ्यासाचं उदाहरण घेऊ. एक मोठा हत्ती एका दिवसात 200 किलो पानं आणि फांद्या खाऊ शकतो. आता हा आकडा किती मोठा आहे याची कल्पना करा. अशा ठोस, लक्षात राहणाऱ्या गोष्टी जेव्हा आपण सांगतो, तेव्हा नैसर्गिक जग किती अफाट आहे हे मुलांना जास्त प्रभावीपणे कळतं. फक्त पुस्तकातलं वाचण्यापेक्षा हे जास्त परिणामकारक ठरतं. किंवा हा साधा तक्ता बघा.
जिरे, केशर, मिरची, लवंग हे मसाले आपण रोज वापरतो. पण ते कुठून आले? मिरची अमेरिकेतून आली, लवंग खिळ्यासारखी दिसते. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण रोजच्या जगण्याला भूगोल आणि इतिहासासारख्या मोठ्या संकल्पनांची जोडू शकतो. आणि हो, गोष्टींची ताकद तर प्रचंड आहे. मुलांमध्ये पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी कथा, गोष्टी सांगणं हे खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे. गोष्टींमधून ते भावनिकरित्या त्या विषयाशी जोडले जातात. तर मग आपण विद्यार्थी, शिक्षक आणि विषय कसे हाताळायचे हे पाहिलं. पण या सगळ्याच्या मुळाशी काय आहे? या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे? शिक्षणाचं खरं ध्येय काय? थोडक्यात सांगायचं तर आधुनिक शिक्षणाची ही काही मुख्य सूत्र आहेत. मुलांना वर्गात सक्रियपणे सहभागी करून घ्या. त्यांना चिकित्सक विचार करायला लावा. म्हणजे हे असंच का हा प्रश्न विचारायला शिकवा. त्यांना वेगवेगळ्या परिस्थिती आणि विचारांची ओळख करून द्या. मानवी विविधतेचा आदर करायला शिकवा. आणि हो, आपली पाठ्यपुस्तकं मुलांसाठी बनलेली असावीत. त्यात कुठलेही स्टेरिओटाइप्स किंवा पूर्वग्रह नसावेत याची खात्री करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला असे नागरिक घडवायचे आहेत जे विचार करू शकतात, इतरांबद्दल सहानुभूती बाळगतात आणि विविधतेचा सन्मान करतात. तर मग जाता जाता एक प्रश्न. ह्या सगळ्या विश्लेषणातून असं कोणतं एक तत्त्व आहे जे उद्यापासूनच वापरून आपला वर्ग, आपलं शिकवण्याचं ठिकाण किंवा अगदी आपलं घरही एक उत्तम शिकण्याचं ठिकाण बनू शकतं?